अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये। तर स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन कथा घेऊन आली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता कथा पूर्ण ऐका। आपल्या जीवनात अनेक समस्या येतात, कामामध्ये अडथळे येतात आणि आपण खूप प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळत नाही। मग आपण निराश होतो, दुःखी होतो आणि प्रयत्न करण्याचे थांबवतो। पण असं करणं कितपत योग्य आहे? कथा अशी आहे की एक राजा होता। त्या राजाच्या राज्यावरती दुसऱ्या राजाने आक्रमण केलं। खूप मोठं युद्ध झालं। त्या युद्धामध्ये त्याचे सर्व सैनिक मारले गेले आणि तो राजा आपला जीव कसाबसा वाचवीत एका जंगलात गेला। पण जंगलातही त्या ज्या राजाचे सैनिक होते ते सैनिक त्याचा पिच्छा करत होते, म्हणजे त्याचा पाठलाग करत होते। तरीही तो राजा खूप दूरवर जंगलात गेला आणि त्याला एक गुफा दिसली। त्या गुफ्यामध्ये तो आतमध्ये गेला। आतमध्ये गेल्यानंतर त्या जे राजाचे सैनिक होते ते शोधत शोधत त्याला त्या गुफेपर्यंत आले आणि त्यांनी त्या गुफेमध्ये बघितलं, पण राजा काही दिसला नाही, कारण ती गुफा खूप खोल आणि दूरवर होती आणि त्या गुफेमध्ये खूप अंधार होता। म्हणून ते सैनिक परत वापस आले। पण वापस येताना जेव्हा ते गुफेच्या बाहेर निघाले तेव्हा त्यांनी ती गुफेचे जे तोंड आहे ते खूप मोठमोठ्या दगडांनी बुजून टाकलं, म्हणजे झाकून घेतलं की हा राजा जर असेल बी या गुफेमध्ये तर तो बाहेर त्याला पडता येणार नाही। म्हणून त्यांनी ते तोंड बंद केलं। बंद केल्यानंतर राजांनी येऊन त्या गुफेच्या दरवाजाजवळ येऊन बघितलं, पण त्याच्यावरती खूप मोठे मोठे दगड ठेवलेले होते आणि ते काही त्या राजाला सरकवता आले नाही आणि त्याला खूप म्हणजे निराश झालं की त्याला वाटलं की मी आता या गुफेच्या बाहेर निघणार नाही। तो खूप भुकेला, त्याला खूप भूक लागली होती, तहान लागली होती, त्यामुळे त्याच्या शरीरामध्ये ताकद नव्हती की तो ते काम करू शकेल आणि ते दगड बाजूला सरकवू शकेल। तर तो खूप निराश झाला। निराश झाल्यानंतर थोडा वेळ त्याने विचार केला। विचार केल्यानंतर त्याला त्याच्या आईचा एक शब्द आठवला, एक वाक्य आठवलं की त्याची आई सतत त्याला म्हणत होती की बाळा, काहीतरी करून मर, तसं मरू नकोस, काहीतरी जीवनात कर, असं त्याची आई त्याला सतत सांगत होती। म्हणून तो राजाने विचार केला की जर मी प्रयत्नच केले नाही दगड हटवायचे तर ते कधी हटणार नाही आणि मला या गुफेच्या बाहेर कधी पडता येणार नाही, असा तो विचार करत होता। तो लगेच उठला। त्याच्या अंगामध्ये एक वेगळी ताकद आली आणि उठल्यानंतर त्याने खूप प्रयत्न करून ते दगड बाजूला सरकवले। बाजूला सरकवल्यानंतर तो गुफेच्या बाहेर आला आणि तसाच तो त्याचा एक मित्र राजा होता त्या राजाकडे गेला। गेल्यानंतर जे घडलेला सर्व प्रसंग, संकट त्याने सर्व त्या राजाला म्हणजे त्याच्या मित्राला सांगितले। मग थोडा वेळ विचार करून त्याचा मित्र, तो राजा आणि हा राजा दोघांनीही ज्या राज्याने त्याच्यावर ते आक्रमण केलं होतं, युद्ध केलं होतं, त्याच्याशी युद्ध करून त्याचं राज्य त्याला परत दिलं। तर छोटीशी कथा आहे। कथा आपल्याला हेच सांगते की हे शिकवते की आपण जर प्रयत्नच केले नाही आणि हार मानली आणि निराश झालो आणि असं विचार केला की अरे माझ्या आयुष्यात तर यशच नाही आहे आणि मी किती प्रयत्न केलेत, मला यशच मिळालं नाही, आता मी काहीच करणार नाही, असं जर म्हटलं तर आपल्याला यश कधीच मिळत नाही। तर प्रयत्न हे सतत करत राहावं, कारण काय माहिती की पुढच्या क्षणी यश हे तुम्हालाच मिळणार आहे। तर स्वामी भक्तांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। तर चला मग भेटूया नवीन कथेसोबत। स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ।